महामार्गावरील वेग आणि बेजबाबदारपणामुळे निष्पाप जीवांचा बळी जाऊ नये यासाठी लातूर पोलिसांनी एक अनोखी जनजागृती हाती घेतली आहे। तर महामार्गावरून सुसाट जाणाऱ्या वाहनधारकांना अपघाताची भीषणता कळावी यासाठी जिल्ह्यातील 23 पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघातग्रस्त प्रवण ठिकाणी प्रत्यक्ष अपघातग्रस्त वाहने उभी करण्यात आली आहे। तर लातूर पोलिसांनी राबवलेल्या या मोहिमेत महामार्गाच्या कडेला ठेवलेली ही विच्छिन्न झालेली कार पाहून प्रत्येक वाहनधारकांचा पाय आपोआपच ब्रेकवर पडत आहे। तर वेगाची मर्यादा ओलांडली किंवा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले तर वाहनांचा चक्काचूर होऊ शकतो, हेच अधोरेखित करण्याचं काम लातूर पोलिसांनी केले। जिल्ह्यातील विविध 23 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या महामार्गावरील पॉइंट्सवर अशा प्रकारे अपघातग्रस्त वाहने लावून प्रवाशांचे लक्ष वेधले जात आहे। हा उपक्रम केवळ भीती घालवण्यासाठी नसून तर वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर, वेगावर नियंत्रण आणि सतर्कता किती महत्त्वाची आहे याची जाणीव करून देण्यासाठी केल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितलं। तर आपल्या कुटुंबाची प्रतीक्षा लक्षात घेऊन सुरक्षित प्रवास करावा असा संदेश या माध्यमातून लातूर पोलिसांनी दिला आहे। तर सुरक्षित प्रवास, सुखी प्रवास हेच या मोहिमेचं मुख्य सूत्र असून पोलिसांच्या या धाडसी प्रयोगाने सर्वत्र कौतुक होत आहे। शहरातील अशाच संदेश फलकाजवळून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहर आणि लातूर जिल्हाभरामध्ये अपघाताचं वाढतं प्रमाण लक्षात घेता लातूर पोलीस दलाच्या वतीनं अपघाताचं हे प्रमाण कमी करण्यासाठी एक वेगळा संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो लातूर पोलीस दलाने हा उपक्रम जो आहे तर लातूर शहर आणि जिल्हाभरामध्ये राबवलेला आहे। अपघातामुळे नेमकी काय परिस्थिती होते याचं थेट दर्शन लोकांना घडावं आणि त्यातून लोकांनी बोध घ्यावा यासाठी अपघातग्रस्त झालेली टू व्हीलर किंवा वाहन जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। त्यासोबतच या वरच्या बाजूला जर पाहायला गेलं तर रस्ते सुरक्षाचं एक बॅनर या ठिकाणी लातूर पोलीस दलाच्या वतीनं लावलेलं आहे। त्यासोबत त्यावरती हेल्मेट वापरण्याचे फायदे आणि हेल्मेटची गरज हे देखील पटवून सांगण्यात आलेलं आहे। त्यासोबतच फोर व्हीलर असेल तर सीट बेल्ट कसा वापरावा, सीट बेल्ट वापरणं किती महत्त्वाचं आहे, किती गरजेचं आहे हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यासोबतच वेगाला किती मर्यादा असायला हवी त्यासोबतही प्रबोधन करण्यात आले आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नये किंवा मद्यप्राशन करून दारू पिऊन किंवा मद्यप्राशन करून कोणतंही वाहनधारकांनी चालवू नये यासाठीचा संदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। लातूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या स्वरूपाचं बॅनर या ठिकाणी लावलेलं आहे। त्यासोबतच एक अपघातग्रस्त जी टू व्हीलर आहे ती देखील या ठिकाणी दर्शनीय भागात या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। या अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी हा कुठंतरी पोलीस दलाचा एक प्रयत्न असल्याचं दिसून येतं आणि एकंदरीत पाहता लातूर शहरच नव्हे तर लातूर जिल्हाभरामध्ये ठिकठिकाणी ज्या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहेत त्या ठिकाणी अशा स्वरूपाचे बॅनर्स आणि अशा स्वरूपाच्या अपघातग्रस्त गाड्या ज्या आहेत त्या लावून पोलिसांनी या अपघातापासून वाचण्यासाठीचा संदेश जो आहे तो नागरिकांना दिलेला आहे आणि याकडे आता नागरिक देखील गांभीर्याने पाहत आहेत आणि कुठे ना कुठे नागरिक यातून बोध घेतील हेच या ठिकाणी पोलिसांचं जे आहे ते लक्ष असणार आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.